विज्ञानानुसार जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडू लागते तेव्हा चंद्रग्रहण होते. सामान्यतः चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशीच होते. धार्मिक श्रद्धेनुसार जेव्हा राहू चंद्राला त्रास देतो तेव्हा ग्रहण होते. चंद्रग्रहणाचे 3 प्रकार आहेत: संपूर्ण चंद्रग्रहण, आंशिक आणि उपांत्य. खंडग्रास चंद्रग्रहण याला आंशिक चंद्रग्रहण देखील म्हणतात. जेव्हा पृथ्वीची सावली चंद्राच्या काही भागावर पडते तेव्हा त्याला खंडग्रास म्हणजेच आंशिक चंद्रग्रहण म्हणतात. या ग्रहणाला धार्मिक महत्त्व आहे. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण हे 28 ऑक्टोबर या दिवशी होणार आहे. धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचे आहे. या वर्षाचे पहिले चंद्रग्रहण 5 मे रोजी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाले होते आणि हे ग्रहण जगाच्या अनेक भागात दिसले होते, पण भारतात हे ग्रहण दिसले नाही. पण वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण केव्हा होईल आणि सूतक कालावधी काय असणार आहे, या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळावयाचे आहेत ते जाणून घेऊया. गर्भवती महिलांनी ग्रहण कसे पाळावे, कोणते नियम पाळावेत, गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे वृद्ध व्यक्ती, लहान मुले यांनी कोणती काळजी घ्यावी, या सर्वांची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. नमस्कार, माझी माईमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. 28 ऑक्टोबर 2023 रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आहे, ज्याला आपण शरद पौर्णिमा किंवा नवरात्र पौर्णिमा असेही म्हणतो. या पौर्णिमेला संध्याकाळी खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. तर खंडग्रास चंद्रग्रहण हे कधीपासून आहे, ग्रहण स्पर्श कधी आहे, ग्रहण मोक्ष काय आहे, म्हणजेच ग्रहण कधी सुटणार आहे, ग्रहणाचा कालावधी एकूण किती आहे, हे ग्रहण भारतातून दिसणार आहे का, तर यावेळी आपण ग्रहणाच्या वेदाचे नियम कोणते आहेत आणि ते कसे पाळावयाचे आहेत, गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याशिवाय ग्रहणाचे राशी परत्वे कोणकोणते फळ आहे, कोणत्या राशीला कसं फळ मिळणार आहे, त्यानंतर ग्रहण कोणी पाहावे, ग्रहण कोणी पाहू नये, ग्रहण काळात काय करावे, काय करू नये, याशिवाय या दिवशी कोजागिरी पौर्णिमा देखील आहे. तर आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा करावी का, त्यानंतर आपण रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये दूध आठवतो आणि ते दूध आपण प्राशन करतो, तर हे दूध आपण प्यायचे का, दूध आठवायचे का, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून कोजागिरी पौर्णिमेविषयी किंवा शरद पौर्णिमेविषयी कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही. शनिवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. ग्रहणाचा स्पर्श म्हणजेच ग्रहण सुरू होते ते रात्री 1:05 आणि नंतर ग्रहणाचा मध्य आहे तो रात्री 1:44 आणि ग्रहण मोक्ष म्हणजेच ग्रहण कधी सुटणार आहे, तर उत्तरार्धी 2:23 म्हणजेच ग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास आणि 18 मिनिटे असणार आहे. ग्रहणाचे वेद कधीपासून पाळावेत, तर शनिवारी दुपारी 3:10 ग्रहण मोक्षापर्यंत वेद पाळावेत. 3:10 ग्रहण वेळ सुरू होतोय, तर संध्याकाळी तुम्ही 7:40 ग्रहण मोक्षापर्यंत तुम्ही वेद पाळू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी 3:10 म्हणजेच दुपारपासून ग्रहणाचे जे वेद आहेत ते वेद पाळावेत. म्हणजेच हे कोणी नियम पाळायचे, तर ज्या गर्भवती स्त्री आहेत, लहान मुले आहेत, नुकतीच जन्मलेली जी बाळ आहेत, तर त्यांनी हे नियम पाळावयाचे आहेत. म्हणजेच काय, तर खंडग्रास चंद्रग्रहणाचे जे नियम आहेत, जे वेद पाळले जातात, तर ते वेद पाळावयाचे आहेत. ते 7:40 ते ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच ग्रहण सुटेपर्यंत, म्हणजे उत्तरात्री 2:23 तुम्ही जे ग्रहणाचे वेद आहेत ते वेद तुम्ही पाळू शकता. गर्भवती महिलांनी ग्रहण कसे पाळावे, तर धार्मिक दृष्टिकोनातून कोणतेही ग्रहण असू दे, मग ते सूर्यग्रहण असू दे किंवा चंद्रग्रहण असू दे, ते अशुभच मानलं जातं. ग्रहणाच्या वेळी अनेक प्रकारच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असतं. ग्रहण काळात गर्भधारणेसंदर्भात अनेक प्रकारच्या गोष्टी प्रचलित आहेत आणि गर्भवती महिलांना ग्रहण काळात खूप काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला जातो. असं मानलं जाते की ग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्तीचं वर्चस्व सुरू असतं, त्यांचा अशुभ प्रभाव गर्भावर पडतो. म्हणूनच चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी शास्त्रामध्ये जे काही नियम सांगितलेले आहेत ते नियम आपण डोळ्यासमोर ठेवून तसे केल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. त्यासाठी आपण वेद सुरू झाल्यानंतर हे नियम पाळावयाचे आहेत. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राची किरणे ही अपवित्र होतात, त्यामुळे गरोदर महिलांनी चुकूनही चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेर देखील जाऊ नये. न जन्मलेल्या मुलाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
तसेच हे डोळ्यासाठी देखील हानिकारक असतं. त्यामुळे गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पाहणे टाळावे. चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कात्री, सुई इत्यादी धारदार वस्तूंपासून दूर राहावे. म्हणजेच घरामध्ये तुम्ही कोणतेही प्रकारचे काम करावयाचे नाही. ग्रहणाची वेळ सुरू झाल्यापासून जसं की कांदा चिरणे असो, भाजी चिरणे असो किंवा घरामध्ये काही काम करणं असो, चिरणं, तोडणं किंवा लसूण सोलणं असो, असं कोणतंही काम तुम्हाला करायचं नाही. यावेळेस तुम्ही फक्त ग्रहण वेळ सुरू झाल्यानंतर शांत बसून राहायचं आहे किंवा इकडे तिकडे फिरू शकता. या काळामध्ये तुम्ही हनुमान चाळीसाचं पठण करू शकता किंवा एखाद्या देवाचा मंत्र म्हणू शकता किंवा इष्टदेवतेचा मंत्र तुम्ही म्हणू शकता. तसेच तुमच्या गुरुने जर का एखादा तुम्हाला मंत्र दिला असेल तर त्या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता किंवा घरामध्ये इकडे तिकडे फिरू शकता. पण असं कोणतंही काम करायचं नाही की जेणेकरून ते कापले जाईल. धारदार वस्तूपासून जे काम केले जाते ते तर काम अजिबातच करायचं नाहीये. चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी काही खायचं किंवा प्यायचं नाहीये. असं मानलं जातं की ग्रहण काळामध्ये अशुद्ध किरणांपासून अन्न दूषित होते. त्यामुळे गर्भवती महिलांनी ग्रहण काळात खाणं टाळावं. ग्रहणाच्या वेळी अन्न सेवन केल्यामुळे बालकाच्या विकासावर परिणाम होतो. चंद्रग्रहण संपल्यानंतर पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे. जुनी कपडे दान करावीत. ग्रहणाचे नियम पाळल्यामुळे आई आणि बाळाचा चांगला विकास होतो आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहतं. त्यासाठी गर्भवती महिलांनी हे नियम नक्की पाळावेत. चंद्रग्रहण काळात तुळशीची पाने शिजवलेल्या अन्नात आणि दूध आणि दही यासारख्या पदार्थांमध्ये घालावीत. या काळात तुळशीच्या पानांशिवाय कोणताही पदार्थ राहिल्यास त्याचे सेवन करू नये. चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी सोबत नारळ ठेवावा. असे मानले जाते की नारळ हा ग्रहणाच्या नकारात्मक प्रभावापासून आई आणि बाळ या दोघांचे संरक्षण करते आणि नंतर मग हा नारळ आहे तर तो नदीत विसर्जित करावा. ग्रहण सुटल्यानंतर आंघोळ करावी. स्वच्छ कपडे घालावेत. ग्रहण सुटल्यानंतर सगळं घर स्वच्छ करून घ्यावं. पाण्यामध्ये हळद आणि मीठ घालून फरशी पुसून घ्यावी. देवांना स्नान घालावं. ग्रहण संपल्यानंतर घरामध्ये गंगाजल आणि गोमूत्र शिंपडावे. त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर जेवण करावे. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला आपण जसं रात्री 12 वाजता लक्ष्मी माता, इंद्रदेव, चंद्रदेव, कुबेरदेव यांची पूजा करतो, तर तशीच पूजा करायची का? तर असा बऱ्याच जणांना प्रश्न आहे. तर आपल्याला चंद्रग्रहणाच्या आधी आपल्याला म्हणजे चंद्रग्रहण सुरू होण्या अगोदर आपल्याला ही पूजा करायची आहे. म्हणजे 12 ते 12:45 या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य तसाच झाकून ठेवायचा आहे. तसेच यावर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण आल्यामुळे आपण जसं नेहमी कोजागिरी पौर्णिमेला दूध आपण चांदण्यात ठेवतो चंद्रप्रकाशात आणि नंतर ते प्राशन करतो, तर तसं आपल्याला हे दूध पिता येणार नाही का? तर चंद्रग्रहण आहे तर आपल्याला हे दूध देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर त्यामध्ये तुळशीपत्र ठेवायचे आणि ते दूध आपल्याला तसंच झाकून ठेवायचे आणि नंतर चंद्रग्रहण संपल्यानंतर आपल्याला हे दूध प्राशन करायचे. तर आता आपण बघूया की ग्रहणाचे राशी परत्वे आपल्याला काय फळ आहे ते. म्हणजेच प्रत्येक राशीनुसार ग्रहणाचे आपल्याला काय फळ मिळणार आहे ते. मिथुन, कर्क, वृश्चिक आणि कुंभ या राशींना ग्रहणाचे शुभ फळ आहे. याचा त्यांना फायदा होऊ शकतो. सिंह, तूळ, धनु आणि मीन राशी यांना मिश्र फळ आहे. म्हणजेच फायदा आणि त्यांनी थोडीशी काळजी पण घ्यायची आहे. मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना विशेष काळजी घ्यायची आहे. या राशींचे जे व्यक्ती असतील, विशेषतः गर्भवती स्त्रिया असतील, यांनी ग्रहण बघू नका. तर असा हा आजचा चंद्रग्रहण कधी आहे, चंद्रग्रहणाची वेळ कधी आहे, चंद्रग्रहणामध्ये गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावेत, कोणत्या नियमांचे पालन करावे आणि कोणत्या चुका करू नयेत, कोणती काळजी घ्यावी, याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.